बारामती ट्रॉफी या स्पर्धेची त्या संघाच्या समोर उभे असेल. गेम ऑन. पहिला चेंडू इथे मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडूला ऑन ड्राईव्ह केला. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलाय आणि इथे मात्र एक जाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एक काउंट ओपन झालंय. 3 षटकांची मॅच निंबवली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो अंबिवली अशी लढत, अंतिम लढत अशा दिवसातील क्वालिफायची मॅच. बिगिट केलाय, मिस टायमिंग, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक ओ पोचलाय. क्या बात आहे, विकी शास्त्रीने कमालीचा झेल टिपलाय आणि बिग फिश डाऊन, मोठा मासा गळायला लागलाय. यशच्या खेळीचा अंत. यश शून्यावरती बाद. पार्टनर मधाच्या आतमध्ये आलाय. ओ सुमितने आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना मागील मॅचचा हिरो सुमित ऑन द फायर. षटकार. आणि त्या षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 7. 3 षटकांची मॅच. ओ व्हॉट अ बॉलिंग. अगदी वेगावरती स्वार झाला चेंडू. जसा खाली पडला जमिनीवरती तसा अतिरिक्त बाउन्स झाला आणि यष्टांच्या पाठीमागे आपण पाहिलं तर रोहितला देखील थोडासा संघर्ष करावा लागला. इतक्या वेगाने, प्रचंड वेगाने चेंडू आला होता आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती आहेत. हो, चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर जणू काही अंगामध्ये ऊर्जा आली आणि त्या ऊर्जेचा आधार घेत मधाच्या आतमध्ये गौरव आता प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. 7 धावा धावफलकावरती. आता या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. क्वालिफायची मॅच आजच्या दिवसातील दिवसभर भरपूर मेहनत या दोन्ही संघांनी घेतल्या आणि आता जर इथून मात्र जर चांगली झोप घ्यायची असेल तर सामना जिंकावा लागेल. कारण की जेव्हा जेव्हा मॅच हारते तेव्हा मात्र झोप येत नाहीये. मग ते खेळाडू असोत किंवा प्रेक्षक असो. मग असं झालं असतं तर असं झालं असतं, हा प्रश्न रात्रभर त्यांच्या मनामध्ये पडत असतो. परंतु आता कुठला संघ येथे मात्र कुठल्या संघावरती हवे होईल हे देखील पाहणं गरजेचं. क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर भरपूर साऱ्या स्पर्धा आपण पाहतोय, पण जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेतून दिवसापासून आपण मेहनत केल्याने शेवटच्या मोमेंटला जर आपल्या हातातून चुका झाल्या किंवा सामना आपण हारलो तर कुठेतरी खंत वाटते मनाला. आणि आज देखील या दोन्ही संघांनी चांगला प्रयत्न केला, चांगली फाईट देखील केली आणि अंतिम लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. लेन खेचली आहे, इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न आणि अनसक्सेसफुल राहिलाय. शॉर्ट पॉइंटला चांगला झेल टिपलाय. आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज सुमित, मागील मॅचचा हिरो, आता तंबूच्या आशयाला.
सुमित दादा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. सुमित वरती जबाबदारी आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये चिराग चौथ्या क्रमांकावरती. ओ चिरागने अलाउंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढला. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न इथून केला जातोय आणि या दुसरा प्रयत्न का केला हा प्रश्न मनामध्ये राहिला आहे. आणि आता धावबादच्या स्वरूपाने फलंदाज असेल बाद. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये ऋषी दाखल झालाय आणि रोहित नॉनस्ट्राईक एंडला उभा जरी असता तरी सुद्धा विकेट गेली नसती. परंतु काहीशी तिथे मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. फलंदाज वास झाले आणि आता महत्वाची भूमिका ऋषीला देखील बजावावी लागेल. हो तेच तर हा चेंडू आहे. चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहिला आणि हा चेंडू आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. आणि आता मात्र उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला या इनिंग मधील. येणारे 10 चेंडू निर्णायक असतील. इथून मात्र कमीत कमी 20 ते 25 धावा जोडाव्या लागतील जर एक फायटिंग स्कोर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर. कारण की निंबावली संघाची बॅटिंग लाईनअप देखील तितकी स्ट्रॉंग आहे. त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं असेल. ओ फटका दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. ऋषीच्या बॅट मधून हा ब्लास्ट धमाका षटकार. ऑफ करा. प्रेक्षक कक्षामध्ये ज्याच्या गाडीची लगेच लाईट्स ऑन आहे. येस धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. कारण की प्रेक्षकाविना कुठलीही स्पर्धा अपुरी असते आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल मेगा फिनाले. त्या अनुषंगाने अनेक सारे प्रेक्षक देखील या क्रीडांगणावरती येतील यात मात्र शंका नाहीये. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बॅक टू बॅक 2 इन अ रो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या बाहेर हा दुसरा षटकार. फलकावरती 20 वरती जाऊन पोहोचली. 20 जाबा धावफलकावरती जोडल्या जातात आणि सध्याच्या घडीला चांगली इनिंग चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आणि धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली. 2 चेंडू अजूनही सुमितच्या स्पेलमध्ये शिल्लक असतील. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे परंतु आता क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. स्वतः विकी शास्त्री आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. एकच धाव एक्झिक्यूट केल्या. 21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर आल्या होत्या तब्बल 7 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगला कमबॅक राहिला ऋषीच्या वतीनं. आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 21. 21 धावा
गोलंदाज तयार. ओ ऑफस्टिकच्या बाहेर आणि यस, पंचांच्या हात समांतर. अबांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडले जाईल. चिराग स्ट्राईक एंडला. धावसंख्या धाव फलकावरती 22 धावा आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 ते 17 धावा अजूनही येणं गरजेचं असेल फायटिंग स्कोरसाठी, कारण की मागील मॅचमध्ये निंबवली संघाने सामना देखील लवकर फिनिश केला होता. चांगली बॅटिंग त्यांची देखील राहिली होती. हो, इथे मात्र चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट ऑफ ड्राईव्ह केले. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि तत्पूर्वी इथे मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि आता मात्र चांगली कॉलिंग दोन्ही बॅटर्सच्या वतीनं पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती. विनोद गोलंदाजी ट्रॅकवरती आता सज्ज होतोय सध्याच्या घडीला. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 23 धावा आहेत. चिराग स्ट्राईक एंडवरती आहे. ऋषी नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. आणि अंतिम आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्याला टीम निंबवली जास्तीचा अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका, कारण की आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद. ओ विनोदने लेन खेचली आहे. खराब चेंडू त्याच्यावरती पुल केलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती षटकार. आणि शॉर्ट लेंथ चेंडू होता त्याच्यावरती इथे पोल केला आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार देखील आला. आता क्लोज काउंटर आपण पाहतोय समोर. किरण गोंधली. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच या डॉट बॉलने दिलं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 29 धावा आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. हो, आणखी एक फटका. बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. मिस टायमिंग आहे. एक धाव तर झाली आहे. दुसरी धाव देखील झाली असती, परंतु दुसरी धाव घेण्याचं धाडस दाखवलं नाहीये, कारण की स्ट्राईक आता ऋषीने स्वतःवरती ठेवल्या. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि तोच आता आत्मविश्वास स्वतःवरती दाखवलाय ऋषीनं. आणि आता स्ट्राईक त्याने स्वतःवरती ठेवल्या. लेन खेचली, त्याच्यावरती पूल केलाय. पूल आणि चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर. गोल. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या दिशेनं. आणखी एक धमाका. षटकार. षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 36 या धावसंख्येवरती.
36 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. ओ आणखी एक बिग हिट. फुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल इट्स अ ब्युटिफुल षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि अंतिम चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. कारण की विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 42. 42 या आकड्यावरती. असं वाटलं देखील नव्हतं की 30 धावा देखील बनतील की काय, कारण ऋषीचे आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. हो, आता देखील संधी होती. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा आला आणि इथे मात्र हा वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये आला. चला आपण पंचांशी कुठलाही वाद घालू नका, कारण की रिव्ह्यू नाहीये वाईटसाठी. वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. गोलंदाज तयार. ओ फटका दमदार आणि त्याच्यावरती पलटवार. अंतिम चेंडूवरती षटकार आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 49 धावा आणि जिंकण्यासाठी आता 50 धाब्यांची आवश्यकता असेल टीम निंबवलीला. गोलंदाजी ट्रॅक वरती आता चिरा घेतोय आणि सलामीशी जोडी आता मधाच्या आतमध्ये देखील केणे आणि किरण गोंधलीला आपण पाहतोय. आज एकंदरीत दोन्ही बॅटर्सच्या वतीने चांगला खेळ राहिलाय, परंतु आता त्यांना 50 धावा बनवायच्यात.
18 चेंडू आणि 50 धावा बनवायच्या त्या अनुषंगाने इथून कसा खेळ राहील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 50 धाव्यांची आवश्यकता असेल. विकेट सॅट्रिक घेतली तर वैभवजी चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाजाला देखील. चला मॅचला आपण आता सुरुवात करूयात. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजे तब्बल 50 धावा बनवायच्या. मायशॉन सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये निखिल केने स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर किरण गोंधले आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिरागवरती ही जबाबदारी. अंतिम लढत अशा दिवसातील अंतिम इनिंग देखील शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मिस्टामिंग. ओहो इथे थोडासा चेंडू दूर होता. प्रयत्न चांगले राहिले होते दोन्ही क्षेत्ररक्षकांचे. सुमितचे देखील प्रयत्न होते, अक्षयचे देखील प्रयत्न होते आणि तत्पूर्वी इथे मात्र पहिल्या चेंडूवरती संधी जरूर होती. पहिला चेंडू डॉट आला. 50 बनवायच्या त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच इथे आतिषबाजी करावी लागेल. पहिल्या इनिंगमध्ये आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. गौरवने त्या धावा खर्च केल्या होत्या. महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि तदनंतर मात्र पलटवार झाला तो म्हणजेच ऋषीचा. त्याच्या सोबतीनं चिरागचा. आता चिराग गोलंदाज मधाच्या आतमध्ये. ओ समोरच्या दिशेनं स्क्वेअर कट केलाय. डेप एक्स्ट्रा कव्हर बॉन्डी लाईनच्या बाहेर. दणदणीत खडखडीत चौकार. थँक्यू डीजे. आगाज झाला इनिंगचा. चौकार आला निखिल केनेच्या बॅटमधून. फुलटॉस समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक. हो चांगला प्रयत्न देखील राहिला होता परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत आणि इथे मात्र एक जाव मिळेल. प्रयत्न चांगले राहिले होते क्षेत्ररक्षक. तिथे आपण पाहिलं तर जितेश होते लॉंग ऑफला आणि तत्पूर्वी इथे मात्र एक जाव प्राप्त झाली आहे. 5 धावा फलकावरती. 50 बनवायच्यात. किरण स्ट्राईक एंडला बॅटर. हो हा खराब चेंडू मी तर म्हणेन. भीमर हाताला झेल देखील घेतलाय. इथे जर या चेंडूवरती षटकार आला असता तर कदाचित इथे पुनश्च कमबॅक झाला असता टीम निंबवलीचा. परंतु किरण गोंधले आज थोडासा संघर्ष करतायत. बॉडीला त्यांच्या देखील थोडीशी दुखापत झाली आहे. क्रॅम्प आला होता त्या अनुषंगाने संघर्ष त्यांचा देखील सुरू आहे. मागील मॅचमध्ये देखील बॅटिंग केल्यानंतर रेस्ट घेतली होती. आता मात्र चांगली इनिंग त्याला साकारावी लागेल. 9+1 अशा 2 धावा आल्यात. कुशल मुवमेंटला अशा गोष्टी भरपूर वेळा घडत असतात गोलंदाजांकडून आणि तीच गोष्ट आता मात्र चिरागच्या वतीने झाली. फ्री हिटचा चेंडू असेल. एबीपी माझाची टॅगलाईन. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि आता संधी असेल समोर ॲज अ बॅटर निखिल केनेला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची. धावसंख्या धावफलकावरती आपण विचार केला तर 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 3 चेंडू आणि 7 धावा. हा फ्री हिटचा चेंडू. ओ इथे फटका दमदार आहे आणि त्याच्यावरती धावा देखील येतील दमदार. हा धमाका, हा ब्लास्ट, षटकार.
षटकार आला आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवरती. 13 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 13 धाबा. हो, इथे पुनश्च चांगली गोलंदाजी राहिली आहे. टार्गेट हिट देखील मारला होता, परंतु इथे मात्र हा डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. षटकार आला त्याच्यानंतर डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 13 वरती आपण पाहिली. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू या षटकातील असेल. निखिल केणे देखील संघर्ष करतोय एका बाजूने. या षटकामध्ये 2 डॉट आलेत, परंतु एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिला. अंतिम चेंडू आहे या षटकातील. चिराग गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. समोर निखिल केणे. हो, इथे बॅटची लीडिंग एज होती आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. आता जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये बनवायच्या 37. 37 धावा. बोलो जुबा केसरी सँडी. बारा चेंडू आणि 37 धाब्यांची आवश्यकता असेल. 18.50 ची सरासरी आता गाठायची आहे. त्या अनुषंगाने इथून मात्र प्रति षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. नांदप गावचे उद्योजक दादा समाजसेवक सचिनजी अंबारे यांचं देखील आगमन झाला. वेलकम. आपलं देखील सहर्षार्थिक स्वागत गावदेवी चषक नांदप मध्ये. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये ऋषीला आपण पाहतोय. समोर ॲज अ बॅटर किरण गोंधली. ऋषी गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू मिस्टामिंग. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. ओहो, चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडूवरती दमदार चौकार. कमालीची फटकेबाजी राहिली आहे. झेल देखील झाला असता, परंतु इथे मात्र हा षटकार आला आणि सध्याच्या घडीला आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये. ते म्हणजे तब्बल चौकार आला. यस आणि 17 धावा. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 17 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. हा फटका दमदार आणि चेंडू मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. सचिनजी अंबारे यांचं आगमन झालंय. वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्षार्थिक स्वागत असेल गावदेवी चषकाच्या वतीनं. आणि आता चौकार त्याच्यानंतर षटकार आणि इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेनं इथे मात्र हा वाईट चेंडू आलाय. आणि धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता असेल. 8 मध्ये 24 झाल्यात. 10 मध्ये 26 बनवायच्यात. इथे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हेमंतचा.
आणि असं वाटलं होतं की अतिरिक्त उचली प्राप्त होईल आणि हेमंत देखील सज्ज होतेच उडी मारण्यासाठी, परंतु तिथे मात्र थोडासा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला आणि इथे मात्र एक धाव मिळाली आहे. आता 9 मध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 झालेत, अजूनही 25 बनवायच्या आहेत. 90 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे अर्धा टप्पा पार झाला. अजूनही अर्धा टप्पा पार करायचा आहे टीम निंबवलीला. आणि जमेची बाजू म्हटली तर दोन्ही बॅटर सज्ज आहेत. 9 मध्ये 25 आल्यात, 9 मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता. हो, इथे मात्र दिशा पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. 26 धावा, 24 अजूनही बनवायचे आहेत. सामना अजूनही बाळण स्थितीमध्ये आहे. कुठला संघ कधी जिंकेल सांगता येणार नाहीये. आक्रमकता दाखवली दोन्ही बॅटर्सने देखील, गोलंदाज देखील आक्रमक आपण पाहतोय. ओ पुनश्च आता मात्र वाईट, आधी ऑफ साइड आता लेग साइड, बॅक टू बॅक दोन वाईट्स. संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या वतीनं देखील. चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते, कारण की विचार केला तर स्पर्धा देखील तितकीच महत्वाची. ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहतोय. या क्रीडांगणावरती नुकताच धर्मजागरण महासभा देखील झाली, कीर्तन महोत्सव झाला. त्याच्यानंतर थोडासा रोलिंग आपण या क्रीडांगणाची पाहतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. यश तिथे पोहोचतोय आणि तत्पूर्वी एक जाव मिळेल. 28 जावा धावफलकावरती. आता जिंकण्यासाठी 22 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये बनवायच्यात 22. पालन स्थितीमध्ये सामना. समोर किरण गोंधली. हो, समोरच्या दिशेने खेळलंय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं आहे. एक जाव मिळेल. आता एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. सुरुवातीचे 2 चेंडू वाईट, त्याच्यानंतर 2 सिंगल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. वाईट चेंडू आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 30. जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्यात 20. हो, फटका दमदार, उंची गाठले, लांबी देखील गाठली आहे आणि शेवटच्या चेंडूवरती हा धमाका षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 36-36. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये धावा बनवायच्या 14 धावा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 14 धावेंची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हेमंत वरती जबाबदारी. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती बिग हिट केलाय. स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या दिशेनं हा पहिला षटकार.
देखील नव्हते की या धाबा चेस होतील, परंतु आता आपण समीकरण पाहिलं, जिंकण्यात जर 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 8 धाब्यांची आवश्यकता असेल. 50चं टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि आता 5 मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी, ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. 7 धाबा अजूनही बडवायच्यात, संघर्ष सुरू आहे. किरणचं मी तर कौतुक करेन, ज्या पद्धतीनं नक्कीच दुखापत होऊन देखील मधाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी तो नेतृत्व करतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका त्याने साकारल्या आणि एक्सपिरियन्स आपलं या स्पर्धेत. हा लुची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 44 धावा आणि आता 4 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 6 धाबा. ओ फटका तर इथे हा मोठा आलाय आणि षटकाराने सामना केलाय, फिनिश. हा सामना जिंकलाय न्यू जरीमरी निंबवली या संघानं. निंबवली संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये.